मेळघाटाच्या जंगल परिसरात वन्य प्राण्यांचे हल्ले सतत वाढत असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या 6 महिन्यांमध्ये वाघाच्या हल्ल्यात 6 आदिवासी इसमांनी आपले जीव गमाविले आहे, तर अधूनमधून झालेल्या हल्ल्यांमध्ये मेळघाटवासी गंभीररित्या जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे। नुकत्याच घडलेल्या घटनेत पुन्हा एकदा अस्वलीने प्राणघातक हल्ला करून एका वनमजुराला गंभीर जखमी केले आहे। प्राप्त माहितीनुसार अकोट वन्यजीव विभागाच्या सोमठाणा वनपरिक्षेत्रांतर्गत कार्यरत वनमजूर जितेंद्र मोरे राहणार मोथाखेडा यांच्यावर गुरुवारी सायंकाळी अस्वलीने हल्ला चढविला। हा हल्ला इतका अचानक होता की मोरे यांना स्वतःचा बचाव करण्यासही वेळ मिळाला नाही। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने अकोट येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत। गेल्या काही महिन्यांपासून मेळघाटात वाघ, बिबट्या आणि अस्वल यांच्या उपस्थितीत वाढ झाली आहे। गावाशेजारील शेतशिवार आणि जंगलपट्ट्यात हे प्राणी वारंवार दिसून येत आहेत। नुकताच गेल्या बुधवारी राजदेव बाबा खोंगडा वर्तुळ अंतर्गत कार्यरत वनमजुरावर वाघाने प्राणघातक हल्ला चढवून त्याला ठार मारल्याची खळबळजनक माहिती समोर आली होती आणि आता अवघ्या 2 दिवसानंतर पुन्हा एकदा अस्वलीने वनमजुरावर हल्ला चढविल्याची नवीन बातमी समोर आली आहे। त्यामुळे शेतीकाम करणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच रोजंदारीवर कार्यरत मजुरांना कायम धोका निर्माण झाला आहे। मेळघाट विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या 6 महिन्यात सतत एका पाठोपाठ घडलेल्या घटनांमध्ये वन्य प्राण्यांनी मेळघाटातील आदिवासी बांधवांवर प्राणघातक हल्ले करून त्यांना ठार मारले आहे। यालाच अनुसरून मेळघाट क्षेत्राचे आमदार केवलराम काळे यांनी राज्याचे वनमंत्री यांना लेखी पत्राद्वारे नरभक्षक ठरणाऱ्या वाघाला जेरबंद करून इतरत्र ठिकाणी सोडण्याबाबत निवेदन सादर केले आहे। या घटनेनंतर आमदार काळे यांनी संबंधित वन विभागाला नागरिकांच्या सुरक्षिततेला अनुसरून पावले उचलण्याबाबत निर्देश दिले आहे। या घटनेची नोंद घेऊन अकोट वन्यजीव विभागाने पुढील तपास सुरू केला आहे। वन अधिकारी यांनी नागरिकांना जंगलात एकटे फिरू नये, संध्याकाळनंतर शेत शिवारात जाऊ नये आणि गटानेच हालचाल करावी असा सल्ला दिला आहे। तसेच जखमी वनमजुराच्या उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात येईल अशी ही खात्री दिली आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।